शहरात 1 दिवसाआड पाणी आणि गावात 5 ते 6 दिवसात। भातकुली तालुक्यातील गावकऱ्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला थेट विचारला जाब। शहरात माणसं राहतात आणि गावात जनावरे। या संतप्त सवालातून फुटलेली आर्था प्रशासनाच्या कानावर पोहोचते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। भातकुली तालुक्यातील आसरा, रुणमोचन आणि नांदेड या गावातील रहिवाशांना उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। या गावांना सध्या 5 ते 6 दिवसाआड पाणी मिळत असून पाणी पुरवठा 1 दिवसाआड करण्यात यावा या मागणीकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटना, जीवन प्राधिकरणा सहाय्यक मुख्य अभियंता इंगडे यांची भेट घेऊन करण्यात आली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण मोहोळ यांनी प्रशासनाला थेट विचारलंय, अमरावती शहरात माणसं राहतात आणि गावात जनावरे राहतात का? शहरात 1 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो, मग गावातील नागरिकांवर अन्याय का? अमरावती शहरात लोक राहतात आणि गावात जनावर राहतात काय? हा माझा प्रश्न आहे। पाणी जीवन प्राधिकरण पाणी भेटत नाही गावाला। 6 दिवसांनी पाणी भेटत आहे। चला मी या विभागात आलेले आहे, म्हणजे गावात जनावर राहतात आणि अमरावती शहरात लोक राहतात अशी परिस्थिती आहे। आता याची बातमी करणार मी असते म्हणजे प्रशासनाला प्रश्न विचारणार, चिन्ह लिहू डायरेक्ट निवडून द्यायचा आहे, कारण आमच्या नोंदणी केल्या ना। प्राधिकरणाने दिलेल्या उत्तरानुसार नवीन पाईपलाईनचे काम सुरू आहे, मात्र या उत्तरावर मोहोळ यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली। काम कधी सुरू झालं, मुदत काय आहेत आणि जे ठेकेदार काम करत आहेत ते काय प्राधिकरणाचे जावई आहेत का? काम वेळेत न केल्यास अशा कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करा। यावेळी मोहोळ यांनी प्रशासनाला इशारा दिला, पाणी न दिल्यास आम्ही गावकऱ्यांना घेऊन प्राधिकरण कार्यालयातच मुक्काम आंदोलन करू। सर्व जबाबदारी प्रशासन व सरकारची राहील। ठीक आहे, तुम्ही काय करा, सूचना कडक करा, कारण बस काय नाही त्याच्यात आम्ही आंदोलन करू। नाही, हे 105 मध्ये आहे, 105 मध्ये हे लोक देतात। तेच म्हटलं रिमार्क करा, तुमचा स्ट्रॉंग रिमार्क करा पहिले, कारण काय गावाखाली का काय एवढा वेळ नाही आहे, त्यामुळे तुम्ही द्या। शुक्रवारांना खेड्यातून एवढा गुन्हा ताप देणं मिळण्याचा दिवस आहे, पॉसिबल काहीच नाही आहे। 6 ते 7 दिवस पाणी असेल। यावेळी संघटनेचे अमित अढाऊ, स्वप्नील कोठे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। गावकऱ्यांना दररोजचा पाण्याचा हक्क मिळावा ही मागणी चुकीची नक्कीच नाही। उन्हाळ्यात पाण्यासाठी आंदोलनाचा इशारा ही स्थिती गंभीर असल्याचं संकेत देत आहे। प्रशासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे।